नमस्कार. रेसिपी सफर चॅनेलवर मी गीता तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते. या भागात आपण गव्हाच्या गुलगुल्याचे 2 प्रकार बघणार आहोत. मधाच्या पोळ्यासारखे अगदी लुसलुशीत बघू शकताय तुम्ही, जाळीदार अगदी मधाच्या पोळ्यासारखे हुबेहूब दिसत आहेत. आणि दुसरा प्रकार आहे गोल गुलगुले. आता हे दोन्ही प्रकार एकत्र तुम्हाला एकाच पिठापासून शिकायला मिळणार आहेत या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. साहित्य बघूया. एक मसाला बनवून घ्यायचा आहे. हा मसाला खूप आवश्यक आहे, यामुळे सुंदर चव येते. चमचाभर बडीशेप घेतली आहे, 1 तुकडा जायफळचा, अर्धा चमचा सुंठ आणि 4 वेलची घेतली हिरवी. आता हे सगळं कच्चंच आपल्याला पावडर बनवून घ्यायचं आहे. भरडसर झालेली आहे, पण कच्चीच बनवा म्हणजे सुगंध अतिशय सुंदर येतो. मेजरिंगचा हा अर्धा कप आहे. या अर्ध्या कपानं गूळ चिरून घेतला आहे. तुम्हाला ज्या प्रमाणात बनवायचे आहे त्या प्रमाणात तुम्ही गूळ चिरून घ्या. म्हणजे जेवढं आपण पीठ घेणार आहोत त्याच्या निम्मा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. आता त्याच कपानं गरम पाणी घ्यायचं आहे. गरम पाण्यामुळं गूळ अगदी व्यवस्थित पटकन विरघळतो आणि काम आपलं सोपं होतं आणि दोन्ही प्रकार अगदी पटकन बनवून होतात. तुमच्याकडे जर थोडासा वेळ असेल तर गार पाण्यात भिजत घातला गूळ तरी चालणार आहे. आता ही जी तयार करून ठेवली होती आपण पावडर, चमचाभर घालायची आहे. 2 चिमूट मीठ टाकायचं आहे. कुठल्याही गोडाच्या पदार्थात 2 चिमूट मीठ मस्त चव देतं आणि चव द्विगुणित होते त्यामुळं. आता हे गाईचं तूप आहे, 2 चमचे टाकायचे आहे. या प्रमाणासाठी 2 चमचे टाकले, 1 चमचा टाकला तरी पुरेसा होणार आहे. आता पाणी गरम आहे त्यामुळं तूप अगदी व्यवस्थित मेल्ट होतं यामध्ये आणि मिश्रण खूप सुंदर तयार होतं. मसाल्याचा घमघमाट येतो आहे बघा. आता मेजरिंगचा हा मोठा कप आहे. त्या कपानं 1 कप गव्हाचं पीठ घेतले, चाळून घेतले. आता हे सावकाश आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुमच्या रेशो लक्षात आला असेल, जेवढं आपण पीठ घेतले त्याच्या निम्मा गूळ चिरून घ्यायचा आहे. जर तुम्हाला जास्त खूप गोड आवडत असेल तर पाऊण कप घेतलं तरी चालणार आहे. मेजरिंगच्या मोठ्या कपानं 1 कप पीठ आणि मेजरिंगच्या अर्ध्या कपानं 1 कप गूळ चिरून घेतला आहे. हा रेशो लक्षात ठेवा आणि त्या प्रमाणात आपल्याला पाणीसुद्धा हिशोबात मिक्स करायचं आहे. ज्या कपानं आपण गूळ मोजला त्याच कपानं 1 कप पाणी मिक्स केलं आहे. आता हा एक प्रकार बघतो आहे आपण गोल गुलगुल्यांचा. त्यासाठी आपल्याला पीठ थोडंसं अशा पद्धतीनं घट्टसर हवं आहे, म्हणून निम्मं पीठ आपण बाजूला काढून घेतलं आहे. जाळीदार गुलगुल्यांसाठीचं पीठ आपण बाजूला ठेवलं आहे. आवश्यकतेप्रमाणे 2च चमचे, अगदी छोटे 2 चमचे पाणी मिक्स केले, त्यामुळं आपल्याला पीठ थोडंसं सैल होईल. आता पाव चमचा सोडा मिक्स करायचा आहे. याच्यापेक्षा जास्त सोडा मिक्स करू नका, गुलगुले तेलात विरघळतील. थोडेसे तीळ टाकायचे आहेत, चमचाभर. तिळामुळं सुंदर दिसतात गुलगुले आणि अगदी टेम्पटिंग दिसतात. खाण्याची लगेच पटकन इच्छा होते, त्यासाठी तीळ टाकायचे. चवसुद्धा सुंदर येते. आता पीठ आपण फेटून घेतलं आहे. आता हे असंच पाहिजे आपल्याला पीठ, खूप घट्ट नको, खूप पातळसर नको. अशा पद्धतीनं पीठ मी आता भिजवून घेतलेलं आहे. तेल तापत ठेवले. तेल खूप जास्त तापवू नका, गुलगुले त्यामुळं वरून करपतील आणि पोटात हमखास कच्चे राहतील. तेल अगदी मीडियम गरम हवं आहे. पाण्यात हात बुडवायचा आहे आणि आता गोल गोल गुलगुले असे तेलात आपल्याला सोडून घ्यायचे आहेत. बघा, मध्यम तापलेलं आहे तेल, त्यामुळं ते पटकन फुलून येत आहेत, तेलावर तरंगत आहेत. पाण्याचा हात लावल्यामुळं आपल्याला हे गोल गोल गुलगुले बनवणं सोपं जातं. गॅस मीडियम ठेवायचा आहे, खूप जास्त बारीक नको. बारीक जर गॅस ठेवलात तर गुलगुले तेल पितात आणि पोटात कच्चे राहतात, तेल साठून राहतं त्यात. त्यामुळं गॅस मीडियम ठेवायचा आहे. बघा, अगदी लगेच सोडल्याबरोबर तेलावर तरंगायला सुरुवात झाली आहे. मस्त होतात हे सुद्धा गुलगुले. एकाच पिठापासून आपण 2 प्रकार बनवलेत. चविष्ट होतात, सुंदर होतात. व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे दुसरा प्रकारसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. रेसिपी सफर चॅनेल अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या चॅनेलवर एक से बढ़कर एक रेसिपीज अपलोड होत राहणार आहेत. अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या रेसिपीज शिकायला मिळणार आहेत आणि बनवल्या तर चाखायलासुद्धा मिळणार आहेत. रेसिपीज जर तुम्ही आमच्या चॅनेलवरच्या बनवत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. शेअर करा रेसिपीज. व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक करा आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका. बघा, मस्त झालेत गुलगुले. याच रंगावर आपल्याला आता काढून घ्यायचे आहेत ते.
मीडियम फ्लेम ठेवल्यामुळं आतूनसुद्धा मस्त तळले गेलेत आणि जाळीदार होतात छान. आता दुसरा प्रकार बघतो आहे आपण. निम्मं पीठ आपण बाजूला ठेवलं होतं, त्यात 1 चमचा बेसन पीठ मिक्स केले. आपल्या व्ह्यूअर्सच्या मागणीनुसार त्यांनी सुचवल्याप्रमाणे बेसन पीठ मिक्स केले आपण आणि अजून थोडासा मसाला मिक्स केला आहे. 1 चमचा खसखस मिक्स करायची आहे आणि त्यानंतर उरलेले अर्धा चमचा तीळसुद्धा मी यातच टाकून घेतले. आता गूळ ज्या वाटीनं आपण मोजला होता त्याच वाटीनं 1 कप अजून पाणी मिक्स केलं आहे. अजून लागलं तर आपण पाणी मिक्स करणार आहोत. बघा, याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला आता पीठ पाहिजे आहे. जर बारीक गुठळ्या असतील तर त्या मोडून घ्यायच्या आहेत, कारण आपण थोड्या वेळासाठी हे घट्ट पीठ बाजूला ठेवलं होतं. आता या कपानं मी 2 कप पाणी मिक्स केलं आहे, म्हणजे एकूण 3 कप पाणी आपलं आत्तापर्यंत मिक्स झालेलं आहे. व्यवस्थित पीठ एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आता यात जर बारीक बारीक गुठळ्या असतील तर त्या विरघळून जाव्यात यासाठी 5 मिनिटांसाठी फक्त झाकण ठेवलं आहे. 5च मिनिटांनी उघडतो आहे आपण. एकसारखं झालेलं आहे पीठ, अगदी छान झालं आहे. आता दुसरा प्रकार बघतो आहे आपण जाळीदार गुलगुल्यांचा. आता या स्टेजला आपण पुन्हा पाव चमचा सोडा मिक्स केला आहे, कारण या पिठात आपण सोडा आधी मिक्स केला नव्हता. गोल गुलगुल्यांसाठी पाव चमचा सोडा मिक्स केला होता. ते गुलगुले बनवून तयार आहेत. आता या दुसऱ्या प्रकारासाठी पुन्हा पाव चमचा सोडा मिक्स करायचा आहे उरलेल्या पिठामध्ये. घावणांचा तवा चांगला तापला आहे, त्यावर तेलसुद्धा पसरून घेतलेलं आहे. तवा चांगला तापलेला पाहिजे तरच अशी जाळी पडणं शक्य आहे. गॅस अगदी बारीक करायचा आहे, खूप मोठ्या गॅसवर भाजायचे नाहीत, नाहीतर ते पटकन करपतात, कारण आपण त्यामध्ये गूळ मिक्स केला आहे. बघा, टाकल्याबरोबर सुंदर जाळी पडली आहे, अगदी मधाच्या पोळ्यासारखी. अतिशय सुंदर बनतात हे गुलगुले. नक्की ट्राय करा ही रेसिपी. काही गोड खाण्याची इच्छा झाली तर अगदी 5 ते 10 मिनिटात ही रेसिपी बनते. यातला कुठलाही एक प्रकार किंवा वेळ असेल तर दोन्ही प्रकार बनवले तरी चालणार आहे. मुलांनी काही गोड खायला मागितलं तर अगदी पटकन होणारी रेसिपी आहे आणि शिवाय पौष्टिकसुद्धा आहे, कारण आपण यामध्ये तूप मिक्स केलं आहे, तीळ आहे, खसखस आहे. गव्हाच्या पिठातून बनवल्यामुळं अगदी पौष्टिक झालेली आहे. तुम्ही टिफिनलासुद्धा ही रेसिपी देऊ शकता. पाहुणे रावळे आल्यानंतरसुद्धा पटकन होणारी आहे आणि जर तुम्हाला पाहुण्यांना काही खाऊ बांधून द्यायचा असेल तर त्यासाठीसुद्धा ही रेसिपी अतिशय उत्तम आहे. नक्की ट्राय करा ही रेसिपी. दोन्ही बाजूनी अगदी छान मंद गॅसवर व्यवस्थित भाजून घ्यायची आहे, त्यामुळे जाळीदार होते. बघा, मस्त भाजले जातात गुलगुले. अगदी सुगंध सुटला आहे, घमघमाट सुटला आहे तुपाचा आणि मसाल्याचा. पटकन उलटले जातात कारण तवा व्यवस्थित तापला गेला आहे आपला. याच रंगावर गुलगुले भाजून घ्या. खूप जास्त करपवू नका किंवा कच्चेसुद्धा ठेवू नका. चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि रेसिपीज लाईक करा, हाईप द्यायला विसरू नका. एक से बढ़कर एक रेसिपीज अपलोड होतच राहणार आहेत आणि अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला सगळ्या रेसिपीज शिकायला मिळणार आहेत. सगळ्यांना समजतील अशा सगळ्या रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड होत राहणार आहेत. या आधीच्या रेसिपीजसुद्धा सुंदर आहेत, परफेक्ट रेशोमध्ये दिलेल्या आहेत. त्यासुद्धा रेसिपी एकदा नक्की विजिट करा. भाताचे, आमटीचे आणि गोडाचे एक से बढ़कर एक रेसिपीज आपल्या चॅनेलवर अपलोड आहेत. नक्की विजिट करा आणि त्याप्रमाणे जर बनवल्या रेसिपीज तर कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.